झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि आता बातमी आहे एका टॉकीजची. ही बातमी आहे टुरिंग टॉकीजची. नाही, हे कोणत्या टॉकीजचं नाव नाहीये, तर तृप्ती भोईरच्या आगामी सिनेमाचं हे नाव. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. टुरिंग टॉकीजची कथा या सिनेमात मांडण्यात आलेली आहे. त्याच निमित्तानं तृप्ती भोईरशी केलेली ही खास बातचीत. काय नाव? अविनाश. तुमचं नाव? पिक्चरचं? शाई, होते, शुभ्र. टुरिंग टॉकीज हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतो. आता आपल्या सोबत स्वतः तृप्ती भोईर आहे, म्हणजे ट्रक ड्रायव्हर तृप्ती भोईर. आणि ही छमछम तुम्ही पाहू शकता, किती छान सजवलेली ही छमछम आहे. आणि तृप्ती, अगदी सुरुवातीला खूप छान ट्रक चालवते तू. नक्कीच सगळ्यात आधी तर तुला कॉम्प्लिमेंट द्यावासा वाटतो. सिनेमामध्ये पण तू स्वतः ट्रक चालवलेला आहेस, त्यामुळे तो एकूण अनुभव तुझा. एकतर ते ट्रक खूप जुने आहेत, म्हणजे त्यांचा मेक जो आहे ना तो 1945-50 त्या काळचा मेक आहे. आणि याची ती बॉडी वेगळी आहे, चेसी वेगळी आहे, डंपर वेगळं आहे, मागचं वेगळं आहे, पुढचं वेगळं आहे, इंजिन वेगळं आहे, स्टेअरिंग वेगळे आहेत. कारण का त्यांचे जसे आजोबा, मग त्यांचा मुलगा जसा जसा येत गेला तसे तसे इन्स्ट्रुमेंट त्याच्यावर लागत गेले. जे जे तुटलं तेवढंच त्यांनी बदललंय. त्यामुळे तो ट्रक असा एक असा नाही आहे, तो अनेक पुर्जो का ट्रक आहे, अलग अलग पुर्जो का. सो या ट्रकला रिव्हर्स गेअर नव्हता. ज्या शूटिंगच्या वेळी जो होता तो, त्याला रिव्हर्स गेअर नसायचा. त्यामुळे ना ती मला टुरिंग टॉकीजवाले सांगायचं की रिटेक म्हटलं ना की माझा जीव जायचा. रिटेक का? तर ते म्हणाले नाही शॉट मिळाला नाही बरोबर. अमोलजी म्हणायचं नाही मिळाला नाही. तर माझा जीव जायचा. त्याचं कारण असं आहे की रिव्हर्स गिअर नसल्यामुळे हे हाण टाकायचे कुठल्याही शेतामध्ये, पिकांवरती फिरवायचे गोल आणि येऊन पुन्हा रस्त्यावर. मी म्हणलं अरे ह्याला काय अर्थ आहे का? पण हा असा प्रकार होता. प्लस त्याला ब्रेक नव्हता व्यवस्थित. तर आम्ही त्याला मागून हे लावलं होतं, आपलं ट्रॅक्टर असतं ना ते लावलेलं, जेणेकरून तो पुढे जर असाच गेला निघून तर त्याला कोणीतरी मागून धरायला पाहिजे. सो त्याला आम्ही ट्रॅक्टर एक मागून लावलेला, पुढून एक ट्रॅक्टर लावलेला. आणि अशा सेफ याच्यामध्ये एक व्यवस्थित डिस्टन्स ठेवून आम्ही ती गाडी चालवली होती. इट्स ॲक्च्युअली डेंजरस, पण केलं आम्ही ते. की सुंदर ट्रक ड्रायव्हर तुम्हाला कुठेच भेटणार नाहीये. तृप्ती, एकूणच ट्रक चालवलायस तू. आणि सिनेमामध्ये किशोर कदम आहे, सुबोध भावे आहे, अनेक दिग्गज कलावंत आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव तुझा? किशोर कदम यांना मी आत्तापर्यंत फक्त रंगीत पडद्यावर बघितलं होतं, पण ही इज रिअली जिनियस मॅन. म्हणजे जसं त्यांच्याबद्दल बोललं जातं खरंच तसे आहेत. मला त्यांचं खूप एक आर्टिस्ट म्हणून सिनेमा शूट करत असताना, सिनेमा झाल्यानंतर सुद्धा ते मला ऑलवेज विचारायचे कशी आहेस, काय, कधी प्रमोशन कसं चाललंय, आपण कधी सिनेमा रिलीज करतो. ॲज वेल ॲज सुबोध भावे मला खूप सिनियर आहेत, पण त्यांनी सुद्धा मला तेवढाच सपोर्ट दिला. कारण का मी खूप ज्युनियर आर्टिस्ट आहे ह्या सगळ्यांमध्ये. सो मला असं वाटलं की हे कसं काय मला सांभाळून घेतील की नाही. पण सुहास पैशीकर असू दे, मिलिंद शिंदे असू दे, त्यानंतर वैभव मांगले असू दे किंवा नेहा, ह्या सगळ्यांनी खूप छान सांभाळून घेतलं आणि चांगला प्रतिसाद दिला. टुरिंग टॉकीज या सिनेमाविषयी जर विचारलं तर काय सांगशील इन शॉर्ट? टुरिंग टॉकीज सिनेमा हा एक असा सिनेमा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला दादा कोंडके, घाणेकर साहेब, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, अगदी दबंगपर्यंत सगळी भेळ जर मिक्स केली तर त्याचं जे बनेल ते टुरिंग टॉकीज आहे. टुरिंग टॉकीज याचं वय आज 100 वर्ष आपल्या चित्रपट निर्मितीला झाली आहे, भारतीय चित्रपट निर्मितीला. पण टुरिंग टॉकीजला 106 वर्ष झाली आहेत. सो टुरिंग टॉकीज हा जेव्हा इंग्रज होते आपल्याकडे त्या काळापासून आहे. सो त्या काळापासून ते आत्तापर्यंतचा सगळा मसाला त्या टुरिंग टॉकीजमध्ये आहे. आणि तेवढेच अश्रू पण त्या टुरिंग टॉकीजमध्ये आहे. म्हणजे जेवढं हास्य तेवढं अश्रू सुद्धा. सिनेमा केल्यास पाहायला लागतील घाबरत. Somewhere find your path everywhere, shall we out to where they won't go. As we walk lovely lands, hopping on drink and toes, don't we hear the steps drawn? खूप अप्रतिम काम केलंस. आम्ही खूप ऐकलंय, सिनेमाचे प्रोमोज पाहिलेले आहेत. एक शेवटचा प्रश्न करेन तुला. ट्रक चालवलाय सिनेमामध्ये, पण लुक खूपच वेगळा आहे. तृप्तीचा लुक मला वाटतं हे प्लस पॉइंट आहे या सिनेमामधला. तुझा लुक, तू पूर्ण मला वाटतं शेव केलेले केस यासाठी? नाही, झिरो कट केला होता.
झिरो कट करून या सिनेमामध्ये आयब्रो मी जवळजवळ 3 महिने वाढवले होते. म्हणजे जवळजवळ क्रूर सिंग नावाचा एक सिरियलमध्ये होता बघा असा क्रूर सिंग, तशी क्रूर सिंग दिसत होते मी. त्यानंतर मला काहीच म्हणजे काही कुठल्याही प्रकारचं फेशियल ब्लीच वगैरे काहीही करायला मला मिळालं नाही, कारण का मला पुरुषी दिसायचं होतं, अगदी नाजूक दिसायचं नव्हतं. आणि मी उन्हामध्ये उभी राहायचे रोज एक 6-6 तास वगैरे, की जेणेकरून तो डलनेस चेहऱ्यामध्ये यावा वगैरे वगैरे. सो अशा प्रकारची आम्ही काही नाटकं केली होती थोडी माझ्या लुकला घेऊन. चला तृप्ती, या सिनेमासाठी तुला ऑल द बेस्ट आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोललीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता तू तुझ्या प्रवासासाठी फ्री आहेस. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोयेसह जयंती वाघथरे, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.